पुन्हा मग 2023मध्ये जेव्हा उघडलं हे करोनाचं 22मध्ये, तेव्हा पुन्हा स्विमिंग करायला स्टार्ट केलं. तेव्हा वन विभागचा छोटा पूल सुरू झाला होता. मग तिथला पूल म्हणजे असा होता की तो पूल पहिले बंद होता, कधीच सुरू नव्हता झालेला. सगळं पाणी असं हिरवं हिरवं. सरांना म्हटलं सर करूया आता, काय ना दुसरा ऑप्शनच नाही, आपल्याकडे पूलच अवेलेबल नाही आहे. तो शिकायचं आहे म्हटल्यावरती जे आहे अवेलेबल त्याच्यामध्ये आपण शिकायलाच पाहिजे. तर पहिल्या दिवशी आम्ही पाण्यात गेलो. मग तेव्हा डोळ्यावरती ना गॉगल नव्हता, तर त्यांनी म्हटलं की श्वास घ्या पाण्यामध्ये. श्वास घेतला, बाहेर निघाली, काहीच वाटलं नाही, ठीक आहे नॉर्मल. मग त्यांनी म्हटलं की हा गॉगल घालून करा. मग गॉगल घातला. गॉगल घातल्यावर डोळे उघडे असतात पाण्यामध्ये पण. मग पाण्यामध्ये बघितलं, सगळ्या प्रकारचे जीवजंतू मला त्या पाण्यामध्ये दिसले. इतकं ते पाणी खराब होतं. पण ठीक आहे, हळूहळू आम्ही त्या पाण्याला आमच्याच याने क्लीन करत गेलो आणि मग तो पूल छान सुरू झाला. पण स्विमिंग म्हणा किंवा कोणती पण नवीन गोष्ट, ॲज स्विमिंगच नाही पण कोणती पण नवीन गोष्ट शिकताना खूप मेहनत घ्यावी लागते. आणि स्पेसिफिकली जेव्हा तुमचे विचार बनलेले असतात, जेव्हा तुमची बॉडी एक पर्टिक्युलर शेपमध्ये असते, तेव्हा कोणती पण नवीन गोष्ट शिकायची म्हणजे मेहनत लागते. आणि मेहनतीपेक्षा पण मी म्हणेल की कन्सिस्टन्सी लागते, एक सातत्यता लागते त्याला. तुम्ही म्हणाल की मला 5 दिवसात स्विमिंग नाही आहे किंवा एका महिन्यात स्विमिंग नाही आहे तर मी सोडून देईल, कधीच येणारच नाही तुम्हाला कधी कोणत्याही गोष्टीचं. आता ताईंनी एवढी छान रांगोळी काढली, त्यांनी म्हटलं असतं की मी पहिल्यांदा जेव्हा रांगोळी काढली तेव्हा ती इतकीच परफेक्ट व्हायला पाहिजे, होऊच शकलं नसतं ना. त्याच्यासाठी ते सातत्यपूर्वक करावं लागतं. स्विमिंग यायला मला कमीत कमी 9 महिने लागले. मग कुठे मला स्विमिंग थोडं जमायला लागलं. 2022च्या ऑगस्टमध्ये आम्ही हाफ आयरनमॅनसाठी इथनं चंद्रपूरवरनं 9 लोक गेलो होतो. एक टीम बनवली होती आम्ही. हाफ आयरनमॅनमध्ये 1.9 किलोमीटर स्विम असतं, पोहणं असतं, 90 किलोमीटर सायकलिंग असते त्याच्यामध्ये आणि 21 किलोमीटर रन असतो. हे सगळं सोबत एकाच दिवशी करायचं असतं. त्याच्यासाठी जे कट ऑफ असतं ते 7.5 तासाचं असतं. बाकी तर मला कॉन्फिडंट होते मी की मला रनिंग आणि सायकलिंग तर जमणार आहे, त्याच्यामध्ये माझा चांगलं हे होतं. पण स्विमिंगबद्दल मी अजून पण थोडी शंका होती मला, पण जमलं. तिथे स्विमिंग सुरुवातीला घाबरली, पण मनात ठरवलं होतं की नाही करायचंच आहे, तर ते कम्प्लीट झालं. 6 घंटे 50 मिनिटामध्ये माझं ते फर्स्ट हाफ आयरनमॅन म्हणतो आपण त्याला, ते कम्प्लीट झालं. मग त्याच्यानंतर ना कोणती पण गोष्टमध्ये तुम्हाला एकदा थोडंसं प्रावीण्य मिळायला लागलं की तुम्ही त्याच्यामध्ये अजून इंटरेस्ट यायला लागतो तुम्हाला की नाही ठीक आहे मला हे जमतंय ना, मला थोडं याच्या पुढे करून पाहू दे. मग तिथे तलावामध्ये स्विम होतं. मग आता नवीन काय करायचं तर समुद्रात स्विम करूया म्हणून मग गोव्याला हाफ आयरनमॅन असते, तर ती डिसेंबरमध्ये होती, नोव्हेंबरमध्ये. तर ती आम्ही केली गोव्याची हाफ आयरनमॅन. गोव्याच्या हाफ आयरनमॅनमध्ये तिथे माझा बऱ्यापैकी 3rd नंबर आला. मग त्याच्यासाठी तिथनं ज्यांचे वरचे रँकिंग्स असतात त्यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ते लोक निमंत्रित करतात. तो गोव्याच्या हाफ आयरनमॅननी मला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी त्यांनी निमंत्रित केलं. ती होती युरोपमध्ये फिनलँडला. तर मागच्या वर्षी 2023मध्ये मी तिथे फिनलँडला वर्ल्ड चॅम्पियनशिप करायला गेले. हाफ आयरनमॅनचे डिस्टन्सेस सेम असतात. हाफ आयरनमॅन झाल्यावर मग पुढचा प्रश्न आला, हे तर आपल्याला जमतं, म्हणजे स्विमिंग आपण करू शकतो. आता हे 2 किलोमीटर स्विम, 90 किलोमीटर सायकल आणि 21 किलोमीटर रन तर आता आपल्याला जमतं. मग त्याच्या पुढे काय करायचं? मग ठरवलं की याच्या पुढचे डिस्टन्सेस घ्यायचे. मग त्याच्यामध्ये फुल आयरनमॅन असतात. फुल आयरनमॅनमध्ये 3.8 किलोमीटर स्विम असतं, 180 किलोमीटर सायकल असते आणि 42 किलोमीटर रन असतं. आणि हे सलग करावं लागतं. याच्यासाठी ज्यांनी जी कट ऑफ लिमिट दिलेली असते की 17 तासात तुम्हाला हे करायचं असतं. पहिल्यांदा जेव्हा विचार केला तेव्हा खूप हे डॉन्टिंग, म्हणजे खूप जास्त असं अवघड वाटलं ॲक्च्युली, की हे एवढे सारे डिस्टन्सेस आपल्याला एकासोबत करणं जमणार आहे का? 100 किलोमीटर सायकलिंग करतानाच आपण थकतो. 180 किलोमीटर सायकल केल्यावरती खरंच आपण 42 किलोमीटर रनिंग करू शकणार आहोत का?
पण असंच असतं, जेव्हा आपण पहाडाकडे बघतो ना तेव्हा असं वाटतं बापरे किती मोठा पहाड आहे. पण जेव्हा तो चढायला सुरुवात करतो ना, एक 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 पाऊल जेव्हा आपण घेत राहतो तेव्हा तो पहाडच ना छोटा 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 होत जातो आणि आपण कधी टॉपवर पोहोचतो आपल्याला समजत पण नाही. तसंच ठरवलं की आपण करून तर बघूया आणि मग हळूहळू प्रॅक्टिसला सुरुवात झाली. आणि 2023मध्ये मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये बसल्टन, ऑस्ट्रेलियाचं बसल्टन म्हणून आहे, तिथे हे फुल आयरनमॅनचं अंतर मी 13 तास 50 मिनिटामध्ये कंप्लीट केला. तर तो अनुभव खूप छान होता. जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी मन लावून प्रयत्न करता आणि ती गोष्ट होते तेव्हा जो मिळणारा आनंद असतो ना, तो तुम्ही किती पण पैसे देऊन नाही कमवू शकत. तो अनुभवावा लागतो. त्या अनुभवाला दुसरा शब्दच नसतात. म्हणजे त्याच्यानंतर मग अल्ट्रा रन म्हणून असतात. 42 किलोमीटरच्या वरती जे कोणते रन असतात त्याला अल्ट्रा रन म्हणतात. मग ठरवलं की आता हे तर झालं, आता याच्या पुढे काय, तर आपण अल्ट्रा रन करून बघू. मग 50 किलोमीटरचं लोणावळ्याला अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून असते. ते पूर्ण असं तो लोणावळ्याचा जो घाट असतो तो पूर्ण चढायचा असतो त्याच्यामध्ये. मग फरवरीमध्ये ते केलं. आता याच्या पुढे ॲक्च्युली गार्गीची 12th आहे म्हणून मी थोडी थांबली आहे. पण 2026मध्ये एक अल्ट्रामॅन म्हणून असतं, अल्ट्रा आयरनमॅन म्हणून. त्याच्यामध्ये आयरनमॅनचे डिस्टन्सेस डबल असतात सगळे, की 10 किलोमीटर स्विम असतं, 400 किलोमीटर सायकल असतं आणि 82 रन असतं. तर हे 2026मध्ये करायचा प्लॅनिंग सुरू आहे. तर बघूया कसं होतं. तर या सगळ्या प्रवासातनं ना मी फक्त एकच, म्हणजे काही ज्या गोष्टी सांगायच्या आहेत मला लोकांपर्यंत पोचवायचे आहेत, की टेक होम मेसेज म्हणतो आपण, की आपल्याला या सगळ्या प्रवासातनं काय घ्यायचं आहे. तर मी सांगेन की कोणतीही गोष्ट सुरुवात करताना ती शेवटपर्यंत न्यायची आहे या जिद्दीने सुरू करा. सातत्याला, कन्सिस्टंट राहण्याला दुसरा हेच नाही आहे, म्हणजे त्याला पर्यायच नाही आहे. तुम्ही सातत्यपूर्व, म्हणजे मी ना माझ्या मुलांनाही सांगते की एक गधाही समजा तुम्ही त्या रस्त्यावरती कंटिन्युअस नेला ना, त्यालाही तो रस्ता पाठ होऊन जातो. तर कोणतीही गोष्ट तुम्ही जेवढी सातत्यपूर्ण कराल ना तेवढा त्याच्यात प्रावीण्य मिळत जाईल तुम्हाला. म्हणून ती गोष्ट कंटिन्युअसली करत राहा आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठे इम्प्रूव्ह करू शकता ते बघा. पण जसं स्विमिंगमध्ये माझ्यासोबत खूप लोकांनी स्टार्ट केलं, पण काही लोकांनी सोडून दिलं. आमचे सर नेहमी सांगायचे की असं ना एक व्हॅली ऑफ डिप्रेशन असतं, की आपल्याला वाटतं की आपण इथे असायला पाहिजे, पण असं कधीच होत नाही. ग्राफ कधीच असा ॲक्यूट नसतो. ग्राफ पहिले असा जातो, मग खाली येतं, मग आपण फ्रस्ट्रेशनमध्ये येतो की अरे आपल्याला येतच नाही आहे. पण याच्यामध्येच आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत जातो आणि मग हळूहळू तो ग्राफ असा व्हायला लागतो आणि मग चांगला होतो तो. तर कोणतीही गोष्ट सातत्यपूर्ण कराल ना तर त्याचे रिझल्ट्स नेहमीच चांगले राहणार आहे. म्हणून कोणतीही गोष्ट स्टार्ट करताना आपल्याला ती करायचीच आहे हा विचार करून सातत्यपूर्ण कराल तर त्याच्यात यश नक्कीच मिळणार. दुसरी गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छिते की माझं वय झालं म्हणून मला जमणारच नाही ही गोष्ट कोणीच मनात आणू नये. म्हणजे आता ऑलिम्पिकला गेलेली मुलगी, सगळ्यात छोटी मुलगी किती वर्षाची असेल, तर 12 वर्षाची आहे ती, है ना. आणि जी सगळ्यात मोठी आहे ती 48 इयर्सची आहे. म्हणजे वयाला काही बंधनच नाही आहे. तुम्ही कोणत्याही वयात काहीही शिकू शकता, फक्त तयारी असली पाहिजे. तेवढी मेहनत करायची, तेवढी वेळ द्यायची, है ना. वेळ आणि मेहनत दिली तर कोणतीच गोष्ट कोणत्याच वयामध्ये असाध्य नाही आहे. कोणी पण कोणत्याही वयामध्ये काहीही साध्य करू शकता. सो एज इज ॲब्सोल्युटली नो बार. वय म्हणजे माझी आई आता मला म्हणते की सोना मला पण ना स्विमिंग शिकायचं आहे.